जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सातारा जिल्ह्यातील इथं प्रसिद्ध असं जरंडेश्वर ठिकाण आहे, तिथं आलेलो आहे। बॉम्बे रेस्टॉरंटवरून सरळ आला तुम्ही पुढं की माहुली लागते, माहुलीतून सरळ कोरेगावच्या थोडंसं अलीकडं इथून याकडं यासाठी रस्ता आहे। तरी आता हा तुम्ही डोंगर बघू शकता। आता आपण वर जाणार आहे, बघूया पुढं कसं काय काय होते। आता आपण भावांनो जरंडेश्वरचा डोंगर चढायला सुरुवात केली आहे। तुम्ही ह्या पायऱ्या ज्या बघत असताल वरपर्यंत जास्तपर्यंत साधारण 1000 पायऱ्या आहेत। 1 तास लागतोय जायसाठी आणि त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर साधा रस्ता चालू होतोय। आणि हा जरंडेश्वरच्या टेकडीवर अनेक विविध वनस्पती आणि फुलपाखरांचा अनेक प्रजाती आढळतात। येथे सुमारे 80 विविध प्रजातीच्या औषधी वनस्पती आणि वनौषधी आहेत। आणि जाताना ही दगडी तुम्ही बघू शकता, वायच अवघड असा रस्ता आहे। मग पुढे तसंच गेल्यानंतर सगळं दगडावर श्रीराम जय श्रीराम असं लिहिलेलं आहे। जरंडेश्वर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील गाव आहे। हे गाव जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वसलेलं आहे। या डोंगराचा उल्लेख रामायणात आहे। हनुमानाने प्रभू श्री लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना डोंगराचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय असे मानण्यात येते। येथे हनुमानाचे भव्य मंदिर आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी लाखो भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी जरंडेश्वरला येतात। याची उंची समुद्रसपाटीपासून 914 मीटर समजली जाते। रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या 12 हनुमान मंदिरापैकी हे पहिले मंदिर आहे। असेही मानले जाते की येथील मंदिरातील मूर्ती ही मिशा असलेली स्वयंभू मूर्ती असून ती 16व्या शतकापूर्वी सापडलेली असून शिवाजी महाराजांच्या काळात संत रामदासांनी येथे पूजा केली होती। मंदिराच्या आवारात ब्रिटिश काळातील दिवे आहेत, ज्यावर क्रॉस आकाराचे डिझाईन आहेत। मंदिराच्या मागे वेगवेगळ्या आकाराचे गोलाकार दगड सापडतात। हनुमानाला आमंत्रण देण्यासाठी वराला येथे यावे लागते अशी येथील परंपरा आहे। डोंगरावर आजही अनेक प्राचीन अवशेष आहेत। दर शनिवारी अनेक पर्यटक ह्या मंदिराला भेट देतात आणि पूजा करतात। रामनवमी आणि हनुमान जयंतीसारख्या विशेष प्रसंगी या मंदिरात पूजा करतात। हे सण इथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात। मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि मग इथं सर्वजण तुम्ही बघू शकता शांत चित्ताने बसली होती। मग त्यानंतर पाठीमागील बाजूस दास मारुतीचं देवस्थान आहे। मग इथं दर्शन घेतलं। श्री मारुतीरायाच्या तसेच मंदिराच्या मागे श्री प्रभू रामचंद्रांचे हे जे तुम्ही मंदिर बघत असाल हे प्रभू रामचंद्राचे मंदिर आहे। आणि तुम्ही ही जी मूर्ती बघत असताल ते जय आणि विजय यांच्या मूर्ती आहेत ह्या। मग त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। तिथं दर्शन आता घेऊन आता आपण पाठीमागच्या साईडला आलेलो आहे। इथं जुन्या काळातले दगडी वगैरे इथं उचलण्याची प्रथा आहे, ते आता बघूया कसं काय काय होते पुढे। सगळ्यांनी मागे सरा सरा मागे। जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय श्रीराम। येऊ का जाऊन देवळाला याडा टाकून?
बाहुबली घे खांद्याव जय बजरंग बली. शाबास. जय श्रीराम. शाबास. मग तिथून झाल्यानंतर पाठीमागं श्री समर्थ रामदासांची इकडं गुफा असं आहे असं सांगितलं जातं. तुम्ही इथं बघू शकता दगडी केवढी केवढी मोठी आणि वेगवेगळ्या आकाराची आहेत. इथं रामदास स्वामींचं इथं बघू शकता तुम्ही फोटो लावलेला आहे. तिथून मग पाठीमागं आता परत म्हणलं मग माघारी निघालो होतो आम्ही. जाता जाता मग ही असं इकडच्या साईडला झाड वगैरे मस्त झाडाची सावली होती. मग त्या परत आलो मंदिरात. आता म्हणलं वाईज मारुती स्तोत्र म्हणूया. रूपी मारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सखा विभय सौख्यकारी दुःखहारी दूध वैष्णवदायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना पारितोषिका दुजांगे चुली बाहो आवेशे लोटला पुढे. आता मारुती स्तोत्र म्हटलं आणि इकडं आलो. हे जे तुम्हाला दिसत असेल हे दुसरीकडून येण्याचा रस्ता आहे. आणि आता म्हणलं वाईज तुम्हाला घंट्याचा आवाज कसा येतोय ते आवर्जून ऐका. भाऊन आता आपण जरडेश्वरचा डोंगर उतरत आहे. बऱ्यापैकी टायमिंग झालं तर ऊन लागायला लागली पाहिजे. आता भावांनो तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण प्रवास झालेला आहे आणि आता आपण पायथ्याला लावलेला आहे इथं जर्नीच्या. तरी आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.